तर मोठी बातमी आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं। विकास गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। भाजप आमचा शत्रू भाजप नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करताना विकास गोगावलेंनी ठाकरे सरकारच्या काळातील आपल्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय। आगामी निवडणुकीत शिवसेनेची भूमिका एकला चलोची असेल, मात्र एकनाथ शिंदे जो आदेश देतील तो मान्य असेल असंही त्यांनी म्हटलंय। रायगड जिल्ह्यामध्ये पहिला आमचा एकलोचाराचा नारा असेल, आम्ही बीजेपी सोबत तयार आहोत, बीजेपी आमच्या सोबत तयार असेल, परंतु राष्ट्रवादीचा निर्णय हा राष्ट्रवादी पक्ष घेईल। कारण की ज्यांनी पाठीवरती खंजीर खुपसलेला आहे त्यांना परत आम्हाला तर खंजीर खुपसावा लागणार आहे। आणि माझं तुम्हाला भाषण आठवत असेल, ज्यावेळेला आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला पण मी पहिल्यांदा कुणी महाराष्ट्रात आवाज उठवला असेल तर ते विकास गोगावलेंनी त्यावेळेला बोललं होतं की बाबा आमचा दुश्मन बीजेपी नाही, आमचा दुश्मन राष्ट्रवादीच असणार आहे। त्यावेळेलाही देखील अजितदादा उपमुख्यमंत्री, आजही अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, परंतु या ठिकाणी अशा गोष्टी होत आहेत त्याचं नेतृत्व आमचे जे काही नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत, जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही सहमत असतो।